सारं काही तिच्यासाठी या मालिकेच्या 4 सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. श्रीनू आणि ओवी त्यांच्या लग्नाबद्दल बोलत असतात. ओवी श्रीनूला सांगते, आपल्या लग्नाच्या निर्णयामुळे, आपल्या आनंदामुळे इतरांना जर दुःख होणार असेल तर आपण हे लग्न का करायचं? आपण तर या निर्णयामुळे सुखी राहू का? त्यावर श्रीनू म्हणतो, अगं आई सोडली तर सगळेच लग्नाला आहेत की तयार, मग काय प्रॉब्लेम आहे? पण ओवी श्रीनूला खूप छान समजून सांगते. ती म्हणते, अरे आई म्हणून लाली आत्यांचा तुझ्यावर खूप जास्त, सर्वात जास्त हक्क आहे. आणि तुला माहित आहे, निशी प्रेग्नंट आहे हे ती नीरजला का सांगत नाहीये? कारण तिने जर हे नीरजला सांगितलं तर तिला हेही सांगायला लागेल की ती नांदिवलीला येऊन का राहिली आहे. आणि परत नीरज आणि मेघना आंटींमध्ये वाद होतील आणि हे निशीला नको आहे. निशी जर या अवस्थेतही असा विचार करत असेल, मेघना आंटींचा एवढा विचार करत असेल, तर मग आपण नकोत का करायला? आणि तसंही आपण लग्न नाही केलं तर आपलं एकमेकांवरचं प्रेम कमी होईल असं थोडंच होणार आहे. ओवीचे हे बोलणे ऐकून श्रीनू फार चिडतो आणि दुःखी होतो. तो म्हणतो, ओवी ठीक आहे, मग तू माझा पण निर्णय ऐक. मी जर लग्न करेन तर तुझ्याशीच, नाहीतर आयुष्यभर असाच बिन लग्नाचा राहीन. ओवी श्रीनूचे हे बोलणे ऐकून खूप पॅनिक होते. ती त्याला समजवते, अरे तू असं काहीच करू नको, तुला कळते तू काय बोलतो? अरे लाली आत्यांना तुझ्या बाळाला तुझ्या मांडीवर खेळवायचंय, एवढं बेसिक स्वप्न आहे त्यांचं. प्लीज तू असं नको ना वागू, तू असं नको करू. त्यावर श्रीनू म्हणतो, तू आता शांत बस, मी आणि माझी आई आम्ही दोघेही बघून घेऊ. आणि असे म्हणून तिथून निघून जातो. तोपर्यंत इकडे लाली आत्या आणि उमाताई निशीचे आवरले का पाहण्यासाठी तिच्या रूममध्ये येतात. का तर तिची डॉक्टरांची अपॉइंटमेंट असते ना. पण निशीचे आवरलेले असते, पण निशी आईला म्हणते की नाही, आपल्याबरोबर ओवी सुद्धा आली पाहिजे, कारण तुला माहिती आहे ना सर काय म्हणालेत, ते मला भेटल्याशिवाय जाणार नाहीत. आणि फक्त तू आणि मी जर दोघीच बाहेर पडलो तर ते आपल्याला नक्की भेटायचा प्रयत्न करतील. आणि म्हणून जर ओवी जर आपल्याबरोबर असेल तर ती सरांना भेटू देणार नाही आपल्याला. प्लीज आई, ओवीला पण घेऊन जाऊयात ना. लाली आत्या नाही निशीचे बोलणे पडते. ती उमाला म्हणते, अगं उमा, निशी अगदी बरोबर बोलते. तू जर निशीसोबत गेली आणि नीरजराव तिथं जर भेटायला आले तर तू बरोबर विरळून जाशील आणि त्यांना निशीसोबत बोलू देशील. पण तेच नीरजराव आणि मेघनाला गप्प करायचं असेल ना तर ती हुशारी फक्त ओवीमध्येच आहे. ती जर समोर आली ना तर कुणीच पुढे येणार नाही. लाली आत्यांचे ओवीबद्दलचे हे चांगले मत ऐकून उमाताई म्हणतात, अहो लालीताई, हे तुम्ही बोलताय? त्यावर लाली आत्या म्हणतात, ओवीविषयी काय जरी माझं मत असेल ना तरी सुद्धा तिच्या गुणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कळलं का? खोतांच्या घरात चारूला ओवीने एकटीनेच मात दिली, लक्षात आहे ना तुम्हा सगळ्यांच्या? आणि हे सगळे बोलणे ओवी पाठीमागून ऐकत असते. तिलाही खूप छान वाटत असते लाली आत्यांकडून तिचे स्वतःचे कौतुक ऐकायला. आणि शेवटी ओवी, निशी आणि उमाताई हे तिघे मिळून हॉस्पिटलमध्ये जाते. हे फायनल होते. आणि ओवी ही लाली आत्यांना सांगते की जोपर्यंत निशीला मनापासून वाटत नाही तोपर्यंत नीरजला मी तिच्यापर्यंत पोहोचू देणार नाही. आता मात्र उमाताई टेन्शनमध्ये येतात. त्या स्वतःशीच मनातल्या मनात बोलतात, बापरे, मी सांगितलं होतं नीरजरावांना की मी तुमची आणि निशीची भेट घडवून देईन, पण आता काय करू? आता नीरजराव निशीची भेट घालून तरी कशी देऊ मी? हे सर्वेश्वरा, काहीतरी मार्ग काढ रे. आता या तिघी डॉक्टरांकडे जातात. डॉक्टर ही निशीचे सगळे रिपोर्ट चेक करतात आणि रिपोर्ट्स एकदम चांगले आहेत, काळजीचं काहीही कारण नाही. आणि हो, निशीचे 8 आठवडे सुद्धा पूर्ण झाले आहेत ही गोड बातमी देतात. या बातमीने सगळ्यांनाच खूप छान वाटते, सगळेच थोडे रिलॅक्स होतात. उमाताई म्हणतात की आम्ही आता बाळाची आणि निशीची एकदम छान व्यवस्थित काळजी घेऊ. त्यावर डॉक्टर उमाताईंना म्हणतात, तुम्ही काळजी घ्याल हो, पण ते निशीला उद्देशून म्हणतात, गरोदरपणात मुलीने स्वतःच्या खाण्यापिण्याची काळजी तर घ्यायलाच हवी, पण त्याचबरोबर आनंदी सुद्धा राहायला हवं, चांगले पॉझिटिव्ह विचार मनात आणायला हवे. निशी, तू जितकी छान तब्येतीची काळजी घेशील ना तितकंच बाळ पण हेल्दी होईल. त्यासाठी थोडा हलका फुलका व्यायाम कर असा सल्लाही डॉक्टर देतात. तसेच भूतकाळात जे काही घडलंय ते लवकरात लवकर विसरता येईल ना तितक्या लवकर विसरायचा प्रयत्न कर. आणि तुझ्यासाठी आणि तुझ्या बाळासाठी तुला हेच करायला लागेल असा ते सल्लाही देतात. तोपर्यंत इकडे मेघना त्या नीरजच्या मागावर ठेवलेल्या माणसाशी फोनवर बोलत असते. ती म्हणते त्या माणसाला, तुझा जीव गेला तरी चालेल, पण 1 मिनिट सुद्धा माझ्या मुलाला नजरेपासून दूर होऊ द्यायचं नाही. आणि लक्षात ठेव, माझ्या मुलाच्या केसाला धक्काही लागता कामा नये.
आणि त्या मुलीचं म्हणशील तर त्या मुलीला काहीही झालं तरी माझं त्याच्याशी काहीही देणं घेणं नाहीये, उलट तिला जर काही झालं तर बरंच होईल. इकडे नीरज निशी आणि उमाताईंची वाट बघत बसलेला असतो. तो थोडा टेन्शनमध्ये असतो. तो विचार करतो की आज नक्की भेटतील का मला हे, निशी भेटेल का मला, मला तिच्याशी सगळं बोलायचं आहे. पण त्याला एक विश्वासही असतो की आईने सांगितलंय म्हणजे आज माझी निशीशी नक्की भेट होणार. तो निशीसोबत काय बोलायचं हेही ठरवतो. तो म्हणतो की मी आज निशीसोबत सगळी मिसअंडरस्टँडिंग क्लिअर करणार आणि तिला लवकरच इथून घेऊन जाणार. आणि हां, ज्या माणसाला मेघनाने नीरजवर वॉच ठेवण्यासाठी पैसे दिलेले असतात तोही माणूस सतत नीरजच्या आसपासच असतो. त्याचे त्याच्यावर बरोबर लक्ष असते. आता ओवी, निशी आणि उमाताई घराकडे जायला निघतात. पण उमाताई स्वतःच्याच विचारात असतात. त्या म्हणतात नीरजराव निशीची वाट बघत असतील, पण ओवी सोबत असताना निशीची आणि त्यांची भेट कशी होणार, मी काय करू म्हणजे त्यांची भेट होईल. आज जर भेट झाली नाही ना तर परत निशी कधी बाहेर येणार आणि कशी भेट होणार. तेवढ्यात उमाताई काहीतरी कारण काढून ओवीला पुन्हा तपासायला कधी यायचं हे जाऊन परत हॉस्पिटलमध्ये विचारून ये असे सांगतात. आणि तसेच अजून काही राहिलं असेल तर तेही निवांत विचारून ये असे तिला म्हणतात. आणि तोपर्यंत मी आणि निशी घरी जाण्यासाठी रिक्षा बघतो असेही त्या सांगतात. तोपर्यंत इकडे श्रीनू घाईघाईत घरी येतो तर त्याला पहिल्यांदाच दादा मामा दिसतात. तो त्यांचे पाय धरून आशीर्वाद घेतो आणि त्यांना आनंदाची गोड बातमी सांगतो. तो म्हणतो दादा मी आज कॉलेजमध्ये टॉप केले. हे ऐकून दादा मामांनाही खूप आनंद होतो. ते त्याला घट्ट मिठीत घेतात आणि श्रीनू मला तुझा खूप अभिमान आहे असे म्हणत जोरजोरात श्रीकांतराव, बंधू, मंजू, उमा असे हाक मारू लागतात. सगळेच पटकन बाहेर हॉलमध्ये येतात आणि विचारू लागतात अहो दादा झालं तरी काय. त्यावेळेस दादा म्हणतात आज माझ्याकडे खूप आनंदाची बातमी आहे. लाले जा जा पटकन देवासमोर साखर ठेव. अगं आज खूप आनंदाचा दिवस आहे. अहो श्रीकांतराव तुमचा मुलगा श्रीनू कॉलेजमध्ये टॉप आलेला आहे, पहिला आलेला आहे तो सगळ्यांच्या मध्ये. हे ऐकून सर्वांनाच फार आनंद होतो. दादा खूप आनंदाने श्रीनूचा रिझल्ट सर्वांना दाखवतात. सर्वजण आता श्रीनूचे अभिनंदन करतात. श्रीनू हे घरातील सर्वांचे मोठ्यांचे आशीर्वाद घेतो. सगळे खूप आनंदित असतात. श्रीकांतराव दादांना म्हणतात दादा हे सगळं फक्त तुमच्यामुळे शक्य झालं. तुम्ही त्याला सगळं शिक्षण घ्यायला भाग पाडलं. एवढंच नाही तर सगळ्या शिक्षणाचा खर्च सुद्धा तुम्हीच उचललाय. इथं जर मी असतो तर माझ्या ऐपतीनुसार जेमतेम त्याला फार तर फार 12वी पर्यंत शिकवलं असतं. दादा तुम्ही नेहमी त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलात. दादा खूप 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 मनापासून धन्यवाद. त्यावर दादा म्हणतात श्रीकांतराव अहो काय बोलताय तुम्ही, हे काय करताय, यात माझा काही पण सहभाग नाही. अहो तुमचा लेक आहे तो, त्याच्यावर तुमचे दोघांचे संस्कार आहेत. मी तर माझं फक्त कर्तव्य पार पाडलं. आणि मुख्य म्हणजे या सगळ्याचं श्रेय आहे ना ते श्रीनूला जातं. त्याच्या मेहनतीच्या बळावर तो एवढा मोठा झालाय, इथंपर्यंत पोहोचलाय, हे मार्क्स मिळवलेत. आणि श्रीनूला म्हणतात अरे श्रीनू राजा पैकीच्या पैकी मार्क मिळवलेस, खरंच खूप खूप कौतुक आहे तुझं. आता माझं ऐक, आता पुढे जाऊन अजून भरपूर शिक्षण घे. मला तर काय वाटतं तू पुढे जाऊन परदेशात शिक्षण घे, तिथलं तंत्रज्ञान शिक, म्हणजे तुझ्या शिक्षणाचा अख्ख्या आपल्या गावाला नांदिवलीला फायदा झाला पाहिजे. आपल्या गावाचं खूप नाव मोठं कर. त्यावर श्रीनू म्हणतो नाही दादा मामा, मला तुझ्या हाताखाली शिकायचंय, तुझ्या सोबत राहून तुझ्याकडून बरंच काही शिकायचंय. मामा आजपर्यंत तू माझ्यासाठी खूप काही केलंस, मला आता माझ्या पायावर उभं राहायचंय आणि तुझ्यासाठी करायचंय. त्यावर बंधू म्हणतात श्रीनू हे सगळं नंतर करता येईल. अरे आधी काय दादा सांगतात ना त्यावर लक्ष दे, तोपर्यंत मी पेढे घेऊन येतो. दादाही म्हणतात मी जरा गावात जाऊन येतो, अभिषेक सांगून येतो. लाली आत्याही खूप खुश झालेले असतात, त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू येत असतात. त्या श्रीनूची दृष्ट काढतात आणि म्हणतात शाब्बास श्रीनू, मला तुझा आज खूप अभिमान वाटतोय. आता ना फक्त निशी डॉक्टरकडे गेली आहे, तिची पण आनंदाची बातमी येऊ देत, बस इतकंच. तोपर्यंत इकडे नीरजराव, निशी आणि उमा त्यांची वाट बघत बसलेले असतात. तोच त्यांना समोरून त्या दोघी येताना दिसतात. नीरजराव त्यांच्याकडे जाणार, तोच नीरजरावांच्या मागावर असलेला माणूस जोरात बाईक करून पाठीमागून येतो आणि निशीच्या अंगावर गाडी घालणार. तोच उमाताई जोरात निशीला इकडे खेचून घेतात आणि निशी आता पटणार. तोच नीरजराव धावत येऊन निशीला सावरतात, तिला पडू देत नाही, तिला घट्ट पकडतात. सगळेच खूप घाबरलेले असतात.
तेवढ्यात ओवी तिथे येते आणि ती नीरजवर चिडून विचारते, काय चालू आहे नीरज तुझं? तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये? निशीला तुला नाही भेटायचंय, आता तरी तिला सुखानं जगून दे. त्यावर नीरज म्हणतो, 1 मिनिट ओवी, मी असं काय केलंय की तुम्ही माझ्या एवढे रागवलेले आहात? त्यावर निशी म्हणते, काय केले तुम्ही असं विचारताय तुम्ही? जेव्हा सगळ्यात मला जास्त गरज होती तेव्हा कुठे होतात तुम्ही? तुम्ही नव्हतात सर तुम्ही तेव्हा. आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती, तुमच्याशी शेअर करायची होती, पण नव्हतात सर तेव्हा तुम्ही. पण आता माझी माणसं आहेत माझ्यासमोर, मला मदत करायला, माझी काळजी घ्यायला, माझा सांभाळ करायला आहेत ती माझ्यासोबत. त्यामुळे प्लीज मला आता तुमच्या मदतीची काहीही गरज नाहीये. आणि हां, यापुढे मला भेटण्याचा प्रयत्न करू नका. असे म्हणून निशी आणि ओवी रिक्षात बसतात. उमाताई अजून खालीच असतात. उमाताईंना नीरज विचारतो, ती असं का बोलत होती निशी? काय आहे नक्की तिच्या मनात? तिला कोणती आनंदाची बातमी सांगायची होती? पण ओवी उमाताईंना काही बोलू देत नाही. ती लगेच त्यांना हाक मारून रिक्षात बसायला सांगते. उमाताई रिक्षातही बसतात. पण तेवढ्यात नीरजला उमाताईंची एक पिशवी पडलेली दिसते. तो ती पिशवी उचलून उमाताईंना देणार, तोच त्या पिशवीतून एक फाईल खाली पडते. नीरज ती फाईल उचलून वाचणार, तोच उमाताई त्याकडून फाईल लगेच काढून घेतात. म्हणजे अजून तरी आजच्या एपिसोडमध्ये नीरजला काहीच सत्य कळलेलं नसते. इकडे मात्र लालिताई खूप काळजीत असतात. त्या निशीची वाट पाहत असतात. मंजुताई त्यांना खूप समजावून सांगत असते की लालिताई तुम्ही नका टेन्शन घेऊ, निशी सुद्धा चांगलीच बातमी घेऊन येईल, घरात सगळं चांगलंच होणार आहे. काय झालं लालिताई? अहो श्रीनू आज पहिला आला आहे कॉलेजमध्ये, तुम्हाला आनंद नाही का झाला? त्याने आत्तापर्यंत केवढी मेहनत केली आहे, एवढ्या सगळ्या अडचणी आल्या तरी सुद्धा तो डगमगला नाही. त्यावर लाली आत्या म्हणतात, अगं श्रीनू पहिला आला आहे याचा आनंद आहेच मला, पण निशीचं पण सगळं मार्गी लागल्याशिवाय तो आनंद मी नाही साजरा करू शकत. घरात आनंद साजरा करायचा ना, तर घरातली सगळी पोरं आनंदात राहायला हवीत, नाहीतर त्या आनंदाचा काय फायदा? एक सुखात आणि एक दुःखात नाही बघू शकत आपण. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. प्रेक्षको, कसा वाटला आजचा एपिसोड? असेच पुढचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.